नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. कोपरी परिसरातील मैदानात चैत्र नवरात्रोत्सवाचं भव्य आयोजन. विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची आमदारांची मागणी. आणि अवैध प्रवासी वाहतूक आणि निष्काळजी स्कूल बस चालकांनी विरोधात कारवाई. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं ठाणे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील संत तुकाराम महाराज मैदान इथे भव्य स्वरूपात चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावानं साजरा केला जात असून ठाणेकर नागरिक यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात. या उत्सवाच्या प्रारंभाच्या अनुषंगानं आज मंडप पूजनाचा शुभ सोहळा पार पडला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपस्थितीत हा मंडप पूजन सोहळा विधिवत पार पडला. पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चार, पूजा अर्चा आणि विधी करून मंडप पूजन करण्यात आलं. या प्रसंगी देवीच्या उत्सवाची सुरुवात मंगलमय वातावरणात करण्यात आली. चैत्र नवरात्र उत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र उत्सव मानला जातो. या 9 दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या मंडप पूजन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेना गटनेते पवन कदम, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नम्रता भोसले जाधव, प्रवक्ते राहुल लोंढे, शाखा प्रमुख रोहित गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळेला कोपरी विभागाचे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला पदाधिकारी, युवा सेना कार्यकर्ते तसंच असंख्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्वांनी मिळून देवीची पूजा करून उत्सव यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही या चैत्र नवरात्रोत्सवामध्ये भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून ठाणेकरांसाठी हा उत्सव श्रद्धा, संस्कृती आणि एकात्मतेचा सुंदर संगम ठरणार आहे. देवीच्या कृपेनं ठाणे शहरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदो अशी प्रार्थना यावेळेला करण्यात आली. मुरबाड तालुक्यातील मोरोशी आश्रम शाळेतील 10वीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापक आणि स्त्री अधीक्षिकेला निलंबित केलं असलं तरी प्रकल्प अधिकारी मात्र अद्याप मोकळेत. त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत केली आहे. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या निर्देशानंतर शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले. मोरोशी आश्रम शाळेतील एका 10वीच्या विद्यार्थिनीनं वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण गेल्या वर्षी 25 डिसेंबरला घडलं होतं. या प्रकरणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती. खूप खूप शिग्ग बोरी, ताठ माने न जगशील तरी असं आवाहन राज्य शासन ग्रामीण भागात करत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये सेवा सुविधा, सुरक्षा आणि दर्जा यांचा अभाव असतो. आदिवासी प्रकल्प विभागाकडून वेळोवेळी दौरे आखणं, आश्रमशाळा आणि वसतिगृहांची पाहणी करून आवश्यक सेवा सुविधा देणं हे प्रकल्प अधिकाऱ्यांचं काम असून प्रत्येक घटनेला प्रकल्प अधिकारी जबाबदार असतो. मात्र मोरोशी आश्रमशाळेतील घटनेप्रकरणी जबाबदार अधिकारी असलेले प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाईच झालेली नसून तेच इतरांचं निलंबन करतायत. त्यामुळे तातडीनं प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्याची जोरदार मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली. त्याचबरोबर पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचीही त्यांनी मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री अशोक उईके यांनी अशी प्रकरणं आश्रमशाळांमध्ये वारंवार होत असल्याचं मान्य केलं. या प्रकरणी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मोरोशी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी 25 डिसेंबरला चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. तर 26 डिसेंबरला अहवाल प्राप्त होऊन आश्रमशाळा मुख्याध्यापक प्रल्हाद भोई आणि स्त्री अधीक्षिका जयश्री वागळे यांना निलंबित करण्यात आलं. तसंच पीडित कुटुंबाला 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आल्याची माहिती उईके यांनी दिली. यावर केळकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. अखेर मंत्री उईके यांनी निर्देश दिल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. मार्च महिन्यात ठाण्यात अवैध प्रवासी वाहतूक आणि निष्काळजी स्कूल बस चालकांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. 1 ते 31 मार्च दरम्यान स्कूल बस आणि अवैध खासगी बसेसच्या विरोधात वाहतूक तपासणी मोहीम राबवण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे यांनी तब्बल 100 स्कूल बसेसची तपासणी केली असून त्यापैकी 21 बसेसवर दंडात्मक कारवाई केली आहे.
तसंच परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या 4 खासगी बसेसवरही कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विशेष तपासणी मोहिमेत नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवू नये असे स्पष्ट निर्देश दिलेत. वागळे इस्टेट, गुणबंदर रोड, कोपरी, कळवा, भिवंडी शहर ग्रामीण तसंच शहापूर परिसरात अचानक तपासणी करून बसेसची कागदपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, परवाने, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दरवाजे, अग्निशमन यंत्रणा, CCTV आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सुविधा यांची सखोल पडताळणी करण्यात आली. अशा 21 स्कूल बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. संबंधित चालक आणि मालकांना दंड ठोठावण्याबरोबरच नियमांची तात्काळ पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेकडो वर्ष प्राचीन असलेल्या ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील हजरत नुरीबाबा दर्गा ट्रस्टच्या आवारातील 10 भले मोठे वृक्ष विनापरवाना तोडण्यात आलेत. ही अवैध वृक्षतोड निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी या वृक्षकत्तलीला विरोध दर्शवला. त्यानंतर या प्रकरणी स्थानिक शिवसेना नगरसेवक राजेश मोरे तसंच शिवसेना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठाणे महापालिकेसह पोलीस प्रशासनानंही या वृक्षतोडीची चौकशी करून तातडीनं कारवाई करण्याची आग्रही मागणी केली आहे. ठाणे पश्चिमेकडील मखमाली तलावाच्या शेजारी असलेल्या नुरीबाबा दर्गा हा मुस्लिम धर्मियांसोबतच हिंदू आणि इतर धर्मियांचं देखील श्रद्धास्थान आहे. नुरीबाबा यांच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या या दर्ग्यात नुरीबाबा यांची समाधी आहे. या दर्ग्याशेजारील मोकळ्या जागेतील 4 अशोकाचे वृक्ष, 2 सुपारीची झाडं, 1 कोकम, 2 नारळाची झाडं, 2 आंबा वृक्ष असे एकूण 10 वृक्ष अवैधरित्या बुंध्यापासून तोडण्यात आल्यानं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. त्यांनी ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींना कळवली. त्यानुसार शिवसेना नगरसेवक राजेश मोरे, भाजपाचे प्रदेश शेडगे यांच्यासह शिवसेना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांसह प्रत्यक्ष पाहणी केली. हे कृत्य नुरीबाबा दर्ग्याच्या ट्रस्टचे पदाधिकारी आणि नुरी कुटुंबियांकडून केलं असल्याचा आरोप करून पालिका प्रशासन तसंच पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दादा काय सांगाल, या ठिकाणी झाडं तोडण्याचं निदर्शन आलं आणि आपण स्वतः दाखल झालं, काय नेमका प्रकार आहे? होळीच्या दिवशी आपले सगळे बांधव जेव्हा होळीच्या पूर्वतयारीला होते त्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं तोडायला सुरुवात केली. ही दुपारच्या टायमाला सगळी माणसं आली आणि अचानक झाडं तोडायला सुरुवात झाली. तर आजूबाजूच्या स्थानिक माणसांना समजलं. त्यांनी जेव्हा त्याला विरोध करायला सुरुवात केली तेव्हा जेव्हा आतमध्ये आले त्यानंतर ही थांबली. ही खरं तर त्यांचा ही संपूर्ण झाडं जमीनदोस्त करायचा त्यांचा विचार होता आणि त्याच दृष्टीने 10, 15, 20 माणसं मोठ्या प्रमाणात सगळं घेऊन ते आले होते. पण स्थानिकांनी विरोध केल्यामुळे त्यांना ते करता आलं नाही. तरी सुद्धा तेवढ्या ह्याच्यात त्यांनी 10 झाडं तोडली. आज ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये होळीच्या पवित्र दिवशी आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते सगळे मशगूल असताना त्यांनी अचानक येऊन हे सगळं काम केलं. हे निषेधार्थ आहे. म्हणजे फक्त झाडं तोडणं हा विषय नाही. इथे नुरीबाबा दर्गा गेले अनेक वर्षापासून इथे आहे. ह्यांचा होणारा उरूस मध्ये सगळे स्थानिक माणसं पुढाकार घेऊन असतात आणि एकत्रितरित्या करत असतात. ह्यामागे हे झाडं तोडण्यामागे नेमकं कारण काय होतं की अचानक त्यांना झाडं तोडाविषयी का वाटली? आम्हाला सगळ्यांना स्थानिक माणसांना असा संशय आहे की ह्या जागेचा वापर त्यांना काहीतरी वेगळ्या विषयासाठी करायचा आहे. वेगळ्या विषयासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं त्यांना हा वापर करायचा आहे. त्यासाठी आतापर्यंत या भागात कधीच धार्मिक तेढ निर्माण होईल असे प्रयत्न झाले नाही. पण हे 3 माणसं अतिक नुरी, शफीक नुरी आणि रफीक नुरी आणि ही त्यांची ही फॅमिली इथे तणावपूर्ण वातावरण कसं निर्माण होईल यासाठी सतत प्रयत्न करत असते कुठल्याही वेळेत. आणि आता सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळा वापर त्याच पद्धतीने केलेला दिसतोय. आम्ही तुमच्या मार्फत महापालिका प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण यांच्यावर त्वरित कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हे दाखल करा. नुसते गुन्हे दाखल करून होणार नाही, तर त्यांच्या पुढची कारवाई करा. आणि मी पोलीस प्रशासनाला खास इंटिमेट देतो की आपण ह्या तिघांची इन्क्वायरी करा. कारण ह्यामागे नुसतं झाडं तोडणं हा विषय नाही, त्याच्यामागे अजून मोठा विषय पडद्यामागे आहे. आता जी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित चाललेली आहे ह्यांच्या वागण्यामुळे, ह्यांच्या वर्तणुकीमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको. मी पोलीस प्रशासनाला परत विनंती करतोय की आपण ह्या सगळ्यांची सखोल चौकशी करा. ह्या जागेचा गैरवापर स्थानिक माणसंही होऊन देणार नाहीत आणि आम्ही सगळेही होऊन देणार नाहीत. काही झालं तरी आम्ही स्थानिकांच्या बरोबरीने आहोत. कुठलाही गैरप्रकार
मग झाडं तोडणे असो किंवा अजून कुठलाही असो, आम्ही इथले स्थानिक लोक आणि आम्ही स्वतः पक्ष म्हणून सुद्धा आम्ही सहन करणार नाही. आम्ही स्थानिकांच्या बरोबर आहोत, बरोबर राहणार. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरणार. ठाणे जिल्हा भूमी अभिलेख कृती समितीच्या वतीनं आज पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उगारण्यात आलं. आज दुपारी भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या सुमारे 300 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी कर्मचारी आंदोलन करत असूनही शासनाकडून कोणताही न्याय मिळत नाही. तसंच मागण्या मान्य केल्या जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी वेतन श्रेणी, तांत्रिक पदांची भरती, मोजणी, कामकाजातील अडचणी तसंच इतर प्रशासकीय मुद्द्यांबाबत शासनाकडे वारंवार मागण्या केल्यात. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं कर्मचारी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत असल्याचं त्यांनी सांगितलं. आज भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्याचे समन्वयक सुनील गोडसे यांनी खासदार संजय राऊत यांना निवेदन दिले. या आंदोलनात मोठ्या संख्येनं भूमी अभिलेख कर्मचारी सहभागी झाले होते. मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. सर्वप्रथम मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो की तुम्ही आमच्या भावना समजून घेतल्या. आपल्या मीडियामार्फत आमचे जे काही कर्मचाऱ्यांच्या जी भावना आहेत ती प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. त्याच्याबद्दल मी आमच्या भूमी अभिलेख कृती समितीच्या वतीनं आपलं या ठिकाणी आभार मानतो. आज शासनाच्या काही धोरणामुळं जे काय आपल्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांना आज आंदोलनात उतरावं लागत आहे, ह्याचं सर्वस्वी दोष आम्ही शासनाला देत नाही, हे आमच्या प्रशासनाला देतो. कारण ज्या वेळेला मंत्री महोदयानं आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही 150 दिवसाच्या कृती कार्यक्रमात तुमचे तांत्रिक वेतन श्रेणीचा प्रश्न मार्गी लावतो, त्या 150 दिवसाच्या कृती आराखड्याला आज 300 दिवस पूर्ण होऊन गेलं. पण त्यांची कुठलीही मागणी आमची त्यांना या 150 दिवसाच्या ह्याच्यामध्ये मान्य केलेलं नाही. त्यांना आपल्याला सांगितलं होतं की जनतेचे कोणतेही प्रश्न तुम्ही प्रलंबित ठेवू नका, आम्ही तुमचे कुठलेही प्रश्न प्रलंबित ठेवणार नाही. आम्ही 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये भूमी अभिलेख विभागाने द्वितीय क्रमांक मिळवला. 150 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये भूमी अभिलेख विभागाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. आम्ही जनतेचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि आजही करत आहोत. आज शासनाने नवीन यंत्रसामुग्रीमध्ये वर्जन 2 हे एक भूमी अभिलेख विभागामध्ये ऑनलाईन प्रोसिजरचे मोजणी बेस तयार केलेला आहे. ह्याच्या मोजणीचा सर्वात मोठा बेस हा रोवर आहे. आज आपल्या अख्ख्या राज्यामध्ये 1300 रोवर आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या 4500 आहे. आज सर्वात मोठी अडचण एक अशी येते की जर रोवरनं मोजणी केली तरच ते अपलोड होते. यापूर्वीचे मोजणीचे काम करत असताना आपल्याकडे टोटल टेशन होते, प्लेन टेबल होते, ते आज पूर्णपणे बंद झालेले आहेत. आज फक्त रोवर असल्यामुळं एका रोवरवरती 5-5 कर्मचारी म्हणजे भूकरमापकांचा त्याच्यावरती वेळ आहे. एका 5 भूकरमापकाच्या मध्ये एकच रोवर दिला जातो, त्याला 5 मोजणीची प्रकरणं दिली जातात आणि त्याचं सर्वांचं टायमिंग एकच असतं, सकाळी 9 वाजता. एका ठिकाणी रोवर घेऊन गेल्यानंतर शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी संध्याकाळी 6 वाजतात. त्याच्यामुळं तिथं जी जागेवरती मोजणीची तारीख मिळाल्यामुळे जे शेतकरी उपस्थित राहतात त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण व्हायला लागला की बाबा आज माझ्याकडे मोजणीची तारीख असल्यामुळं तुम्ही तिथं जागेवरती उपस्थित राहिला नाही. त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांच्या मधले त्यांना हा बेस तर त्यांच्या लक्षात येत नाही की रोवर एकच आहे, जरी कर्मचारी 5 असले तरी आमची शासनाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही जी भूमी अभिलेख विभागातले जी सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा आहेत त्या त्यांना दिल्यानंतर आमचे कर्मचारी काम करायला आजही मागं पुढं बघत नाहीत. आम्ही 100% जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत. फक्त आमचे कर्मचाऱ्यांची सर्वात महत्त्वाची मागणी एक आहे की त्यांना पायाभूत सुविधा देण्यात याव्यात आणि आमच्या जी समान काम समान वेतन या न्यायाप्रमाणे आज आमच्याकडे सिव्हिल इंजिनियर लोक आज 19,500 मध्ये काम करतात. त्यांना बाबा जी इतर विभागातले भूकरमापकांना जे काही वेतन श्रेणी आहे ती तात्काळ तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी, एवढीच आमची नम्र विनंती आहे. ई चलांच्या जाचक कारवाई विरोधात आज ठाण्यातील आनंदनगर शेखनाका इथे वाहतूकदारांनी चक्काजाम आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं.
ई चलानच्या नावाखाली विनाकारण दंड आकारला जात असल्याचा आरोप करत वाहतूकदारांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. तसंच ई चलानच्या कारवाईत अनेक त्रुटी असून पुराव्यांशिवायही दंड आकारला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. ई चलानमुळे वाहनधारक आणि वाहतूक व्यावसायिकांवर आर्थिक बोजा वाढत असून शासनानं याबाबत तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अन्यथा राज्यभरात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय. दरम्यान आंदोलनामुळे आनंदनगर चेकनाका परिसरात काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. नमस्कार, आवाज माझा होतो. आज हे आंदोलन केलेलं आहे. शासनाने आम्हाला ई चलनाच्या मार्फत जे खंडणी वसूल करण्याची चाललेली वाहतूकदारांचा कणा मोडण्याचं जे शासनाचं धोरण आहे, या धोरणाच्या विरोधात हे आंदोलन आहे. आणि जर हे अशाच प्रकारे जर धोरण मागे घेतलं गेलं नाही तर वाहतूकदार आत्महत्या करतील. आणि वाहतूक व्यवसाय हा जिवंत ठेवण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे. आणि हे जनतेचं आंदोलन आहे. आम जनतेला देखील या वाहतूक ई चलनाचा, ज्यांच्याकडे स्कूटर आहे, कार आहे, अशा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला हा त्रास आहे. तर हे जनसामान्यांचं आंदोलन म्हणून त्यांच्या वतीने आम्ही हे आंदोलन करीत आहोत.